गावातला रस्ता असेल, गावातली गटर असेल, गावातला हॉल असेल, डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये ऍडमिशन असेल, डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार असेल, मी कुणालाही कधी नाही म्हटलेलं नाही. आणि मग आता मात्र तुमच्या गटाची माणसं कुठेतरी बाजूला जातात हे मलाही या ठिकाणी चालणार नाही. तुमचा गट अखंडपणे आपल्या काँग्रेसच्या पाठीशी राहिला पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत आजपर्यंत मी केलेली आहे, पुढे देखील मी करणार आहे. यामध्ये आपण निशंक या ठिकाणी राहावा. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जिल्हा परिषद मध्ये या जिल्ह्यामध्ये मी काल चंदगडला होतो, गडिंग्लजला होतो, आजऱ्याला होतो, गगनबावडा केला, पन्हाळा केला आणि संध्याकाळी माझा करवीर जुना मतदारसंघ करून रात्री 10:30-11ला ऑफिसला आलो. सगळ्या चौगुलेचं वातावरण बघितलं जिल्ह्यामध्ये तर काँग्रेस विमुख वातावरण या ठिकाणी, कुठं अडचणीला असे वाटत नाही. नाही चंदगडच्याच काय ठिकाणी कोवाडला सभा होती माझी, मी त्यांना म्हटलं मी 10:30ला पोहोचणार, सभा घ्यायला पाहिजे. मी हेलिकॉप्टरनं 9:30ला गेलो. मी म्हटलं आता 10ची सभा एवढ्या लवकर कोण येतंय, म्हणलं कुठं तर चहा प्यायला थांबूया, सभेला वेळ लागेल माणसं. नाही म्हणले साहेब 9लाच माणसं येऊन बसल्यात म्हणे. म्हणजे कोवाड सारख्या ठिकाणी 3-3.5 हजार माणसं 9 वाजता येऊन सभेला बसलेले. विचार एकच आहे की काँग्रेसची माणसं निवडून आली पाहिजेत. ही भूमिका आज प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातल्या या ठिकाणी दिसते. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, हा दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तुम्ही आम्ही सर्वपणे एकत्रितपणे या दक्षिण मतदारसंघामध्ये निर्णायक अशी भूमिका घेतोय. हा दक्षिण मतदारसंघ असेल किंवा करवीरमध्ये प्रियंका पाटील साहेबांचा मतदारसंघ असेल, आज त्यांच्याही मतदारसंघामध्ये मग गगनबावडा तालुक्यातल्या 2 सीट असतील, कळ्यामधली सीट असेल किंवा खुपिरामधली सीट असेल, कोपर्ड्यामधली सीट असेल, या सगळ्या सीटा निवडून याव्यात, हा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. उद्देश एकच आहे, काँग्रेसचा एक हाती झेंडा या जिल्हा परिषदेवर फडकला पाहिजे. ही भूमिका आमची सर्वांची आहे. कारण की काँग्रेस हा एकच पक्ष आहे जो सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतो. सर्वसामान्य गरिबाला खऱ्या अर्थाने मदतीचा हात, सहकार्याची भूमिका हा फक्त काँग्रेस पक्ष देऊ शकतो, दुसरा कुठलाही पक्ष या ठिकाणी देऊ शकत नाही. हाताचं चिन्ह आहे काँग्रेस पक्षाचं, कायम हालत असतो बघा हात. कधी थंड हात पडला असं आपण बघितलं का? परंतु ते 10चे 10 वाजले की पुढे बी जाईना आणि मागे बी जाईना. त्यामुळं त्यांचं थांबले की तिथेच थांबले, घर पुढे बी नाही आणि मागे बी नाही. तर हाच बघा 60 वर्ष चालू आहे या देशामध्ये. हाताचं राज्य हे 60 वर्ष चालू आहे, कधी थांबलेलं नाही. आणि गरिबाला न्याय द्यायचं काम हे हातानं कायमपणे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही बारकाईनं प्रत्येक गोष्टीचा विचार करा. इंदिरा आवाजचं घर कुणी आणलं? काँग्रेसनं आणलं. सर्व शिक्षा अभियान मधून खोल्या शाळांना कुणी दिल्या? काँग्रेसनं दिल्या. महिलांना 50% आरक्षण कुणी दिलं? काँग्रेस पक्षानं दिलं. दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना किंवा दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना अनुदान कुणी दिलं? काँग्रेस पक्षानं या ठिकाणी दिलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने विचार करा आणि